31 जुलैच्या मार्केटचा आपण ॲनालिसिस करूया बघा. US 100चा हा चार्ट आहे. 5 मिनिट टाइम फ्रेम आपण नेहमीच 5 मिनिट टाइम फ्रेम वापरतो. अगोदर मार्केट किती ओपन झालेलं आहे आणि कुठं ओपन झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं पार्टचं ॲनालिसिस आहे ते. हे बघा इथं 431 पॉईंट मार्केट गॅप अप झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 2.25% गॅप अप आहे. ओके, म्हणजे ह्यूज गॅप अप आहे. आणि ओपन कुठं झालेला आहे बघा. किती टाइम रेजिस्टन्स आहे? 1 2 3 टाइम आणि हा चौथा टाइम आता मार्केट तिथं ओपन झालेलं आहे. म्हणजे 3 टाइमचा रेजिस्टन्स आहे, मार्केट तिथं डायरेक्टली ओपन होतं. याचा अर्थ मार्केट रेजिस्टन्सला ओपन आहे. सरळ सेंटिमेंट मार्केटमध्ये सेलिंग असणार आहे, बरोबर. कारण मार्केट रेजिस्टन्सला ओपन आहे. मग चला बरं बाबा, तुम्हाला माहीत नसेल पण कन्फर्मेशन आली आपल्याला इथं रेड कॅन्डलची, म्हणजे रिटेलर लोक रेजिस्टन्सला सेल करत आहेत एवढं समजलेलं आहे आपल्याला. आता म्हणजे हा सिंपल दिवस आहे शॉर्ट कव्हरिंगचा. सिंपल मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येणार कारण रेजिस्टन्सला मार्केट ओपन झालेलं आहे आणि कॉन्सोलेशन केले बघा. एक रेड आली, ग्रीन आली, रेड आली, ग्रीन आली, म्हणजे कॉन्सोलेशन केलं रेजिस्टन्सला की रिटेलर लोक सेल साईडला ॲक्टिव्हेट झाले असतील. मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये ही शॉर्ट कव्हरिंग आली. ज्यांना कोणाला समज असेल शॉर्ट कव्हरिंग कशी मुवमेंट येते त्यांनी ट्रेड पकडला असेल, बाकीच्यांनी कोणी ट्रेड पकडलं नसेल, मी काल अवेलेबल नव्हतो. त्याच्यानंतर बघा कोणीतरी मेसेज टाकलेला व्हॉट्सअपचे मेसेज बघूनच मी हे व्हिडिओ बनवतोय. इथं सेल केलं आहे. काय रिझन आहे सेल करण्याचं? की हा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला, रिटेलर बाय करतील, आपण सेल करू, मार्केट खाली येईल. अजिबात नाही, चुकीचं आहे. मार्केटमध्ये अगोदरच सेलर ॲक्टिव्हेट आहेत सुरुवातीलाच कॉन्सल्टेशन होऊन. त्यात ह्यूज गॅप अप आहे मार्केट. जसं वर जाईल तसं सेलच करतात लोक. त्याच्यामुळं इथं सेल करण्यात तर काय अर्थ नव्हता. आता त्याच्यानंतर मार्केटमध्ये झाली काय मोठी रिट्रेसमेंट. हे बघा मोठी रिट्रेसमेंट कुठं आहे? ही झाली मोठी रिट्रेसमेंट. बऱ्याच लोकांनी इथं सेल केलेलं आहे, हे मुवमेंट कॅप्चर केलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे. तसं काय मी म्हणू शकत नाही कोणाला चुकीचं आहे कोणाला बरोबर आहे, कारण मार्केटनं स्टॉप लॉस हंटिंग तर इथं केलेली आहे. आता त्याच्यानंतर इथं काहीतरी बऱ्याच लोकांना काहीतरी प्रॉब्लेम झाला माझ्या हिशोबानं. हा हेड शोल्डर पॅटर्न झाला, ब्रेकडाऊन झाला. बरेच लोक म्हणले की इथं स्टॉप लॉस हिट झाला आमचा. ठीक आहे, आय डोंट नो म्हणजे काय झालं असेल मार्केटमध्ये. आय थिंक पहिल्यांदा वरती गेलं असेल मार्केट आणि परत हे खाली आलं असेल मार्केट, बरोबर. त्याच्यामुळं इथं हेड शोल्डरचा स्टॉप लॉस हिट झाला असेल. मी म्हणतो ही काय स्ट्रॅटेजी नाही आपली, ही सायकोलॉजी आहे मार्केटमध्ये. मार्केट फुल अँड फायनल कुठं गेलं आहे? वरतीच गेलं आहे. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन बरोबर होतं. एखाद्या वेळेस लॉस झाला, रडायचं काय अर्थ? रडण्यात काय अर्थ नाही आहे. कारण बघा आपण असं म्हणू शकत नाही की ग्रीन कॅन्डल आली की मोमेंटम केलंच पाहिजे मार्केटनं. आता विषय काय झाला, का ही रेड कॅन्डल आली तर ते पण सांगतो मित्र. विदाऊट रिझन काहीच होत नाही मार्केटमध्ये. हे बघा झूम आउट करतो. हा रेजिस्टन्स होता, बरोबर, रेजिस्टन्स होता. आता या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट तर ऑलरेडी झालेलाच आहे. मग ब्रेकआउट होऊन त्याच्यानंतर हे मार्केट इथे रिट्रेसमेंटला आलं होतं, बरोबर. ब्रेकआउट नंतर कुठं आलं मार्केट? रिट्रेसमेंटला आलेला आहे. सॉरी, म्हणजे हा रेजिस्टन्स आता कशाचं काम करणार आहे? रिटेलर लोकांसाठी सपोर्टचं काम करणार आहे. मग ह्याच्याजवळ रँडमली कुणी ना कुणी बाय केला असेल बघा. रँडमली अंदाजे कुणी ना कुणी बाय केला असेल ना, की बाबा हा ब्रेकआउट होता, आता रिट्रेसमेंटला आलेला मार्केट, चला बाय करतो. रँडमली बाय केला. त्या रँडम बायर्सला हाकलून देण्याचं काम केलेलं आहे मार्केटनं, बाकी काही झालेलं नाही. अजून एक काय विषय होता की 11:30 न्यूज येणार होती, त्याच्यामुळं मार्केटमध्ये बायर आणि सेलर दोन्ही ॲक्टिव्ह होणारच होते. मग एका कोणाला तर हाकलून देणं मार्केटला भाग होता. त्याच्यामुळे ही कॅन्डल अशी खालच्या साईडला बनलेली आहे. तुमचा लॉस झाला असेल, मी तर म्हणतो काय टेन्शन घेऊ नका, कधी तर होतं असं, पण तुमचं प्रेडिक्शन बरोबर आहे. ह्याच्यामध्ये एवढं खुश झालं पाहिजे कारण मार्केटमध्ये रॅली पण खूप छान आलेली आहे. ओके, लॉस तर लॉस, नो प्रॉब्लेम. गेलं मार्केटवरती गेलं, त्यानंतर परत जाऊन इथल्या हायचा ब्रेकआउट केला. न्यूजमध्ये असं होतं बघा, ब्रेकआउट ज्या डायरेक्शनमध्ये देतं मार्केट त्याच्या ऑपोजिट साईडला मोमेंटम करतं, कारण रिटेलर लोक फास्ट ॲक्टिवेट होत असतात. तर अशा प्रकारे US 100चं ॲनालिसिस होतं कालचं. त्यानंतर डाव जोन्समध्ये हे बघा, डाव जोन्समध्ये मार्केट ओपन झालं इथं, डे हाय आहे इथं, आणि डे हायपासून मार्केटमध्ये चालू झाली सेलिंग. हा होता इंट्राडेचा लो. पहिली कॅन्डल बघा, पहिली कॅन्डल म्हणजे इंट्राडेचा लो, तिचं झाला ब्रेकडाऊन. इथं आली कन्फर्मेशन कॅन्डल, बरेच मेसेज पडलेला तिथं बाय साईडला एंटर बनवलं आहे. वेल अँड गुड, एकदम परफेक्ट आहे. मार्केटनं अपसाईड मोमेंटम केलेलं आहे. त्याच्यानंतर हिथं सेल करण्यात काय अर्थ आहे मला सांगा. तुम्ही आता डोकं लावायला चालू करा ना स्वतःचं. स्ट्रॅटेजी करू नका तुम्ही, डोकं लावायला चालू करा. 19:50 मिनिटांनी ज्यांनी सेल केला त्यांनी मला सांगा मार्केटमध्ये सुरुवातीला कोण ॲक्टिवेट झाले? सुरुवातीला सेलर ॲक्टिवेट झालेत, बरोबर. मग ह्या सेलरची ही स्टॉप लॉस हंटिंग आहे. मी काय सांगितलं होतं की सुरुवातीला जर सेलर ॲक्टिवेट झाले तर प्रॉपर रिटेस्टशिवाय ट्रेड घ्यायचा नाही, ही गोष्ट मी सांगितलेली होती ऑलरेडी. त्याच्यामुळे हिथं सेल करण्यात तर काय अर्थ नव्हता. चुका होत असतील तर अवॉइड करा हळूहळू. त्यानंतर इथे रिटेस्ट झाला, कुणी बऱ्याच लोकांनी इथं सेल करून एवढं स्कॅल्पिंग केलेलं आहे. ओके, चांगला ट्रेड आहे तसा, कारण
रिट्रेसमेंट पण झाले मार्केटमध्ये बघा, प्युअर प्राइस ॲक्शन दिसते, अशा प्रकारे हायर हायचं स्ट्रक्चर दिसतं, त्याच्यामुळे मार्केट खाली येणं तर भाग होतं रिट्रेसमेंटसाठी आलेलं आहे मार्केट. आता पण ह्याच्यानंतर मार्केटमध्ये ज्यावेळेस अशी लिक्विडिटी स्विप झालेली आहे इथली, ह्याच्यानंतर इथं कुठं सेल करण्यात काय अर्थ नाही. एक तर सायकोलॉजिकल नंबर जवळ आहे, 41,000 सायकोलॉजिकल नंबर जवळ आहे मार्केटमध्ये बघा, सेलर ॲक्टिवेट वर, सेलर ॲक्टिवेट वर, सेलर ॲक्टिवेट वर असं करत गेले. परत ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन दिला खाली, परत सेलर ॲक्टिवेट झाले असतील, परत न्यूजचं टायमिंग होतं आय थिंक, परत मार्केट वरती गेलं, मग वरती बघा परत 41,000 वरती सस्टेन केलं मार्केटनं आणि परत हे फॉल केला आहे. शेवटी पण तुम्हाला जरी मार्केट समजलं नसेल, पण तुम्ही स्टॉप लॉस हंटिंग हा कॉन्सेप्ट तुम्हाला हळूहळू समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे की हे मोमेंटम का आलेला आहे की 41,000 वरती कोण ना कोणी बाय केलाच असेल, बरोबर. त्यांची स्टॉप लॉस हंटिंग म्हणून हे मोमेंटम आलेलं आहे. 41,000ला रेजिस्टन्स समजून कोणतरी सेल केला असेलच म्हणून हे मोमेंटम आलेलं आहे. हे समजायला पाहिजे. हे ज्यावेळेस एंट्री बनवणं पुढचा भाग आहे, पण अगोदर या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजेत मार्केटमध्ये कोणतं मोमेंटम का आलेलं आहे. ओके, बाकी US 100मध्ये फक्त मला वाटतंय या हेड अँड शोल्डरचा लॉस झालेला आहे इथं, नो प्रॉब्लेम. पण उलट मोमेंटम मार्केटमध्ये अपसाईड आलेला आहे, ह्याची खुशीच व्हायला पाहिजे तुम्हाला. एखाद्या वेळेस लॉस झाला तरी काही हरकत नाही आहे. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे जर ॲनालिसिस तुम्हाला डेलीच्या डेली पाहिजे असेल, मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण असे छान छान व्हिडिओ बनवूया. अजून व्हॉट्सअपचे कालचे एवढे मेसेज पडलेले आहेत ना भयंकर, रिप्लाय द्यायचे बाकी आहेत. हळूहळू व्हॉट्सअपचे सगळे रिप्लाय मी क्लिअर करतो. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.